नमस्कार, मी किरण रोहिदास. आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. दफापूर येथे आयोजित आजच्या सभेसाठी उपस्थित असलेले मंचावरील सर्व मान्यवर, वेळेअभावी नाव घेत नाही. आणि दुसरं कारण म्हणजे कधीही एका ओळीत नाव न घेणारी लोक, कधीही एका व्यासपीठावर न बसणारी लोक, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी सर्व वेगवेगळ्या पक्षात काम करणारे लोक आज माझ्यासाठी, वसंतदादांच्या नातवासाठी आज मंचावर एकत्रित उपस्थित राहिलेले आहेत. त्या सर्वांचं स्वागत. वेगळ्या पक्षात असताना, पदाधिकारी असताना सुद्धा आज वेगवेगळ्या लोकांनी आम्हाला आज ह्या ठिकाणी पाठिंबा दिला, त्यांचं सुद्धा स्वागत आणि आभार. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या परिसरातील दफापूर व आसपासच्या पंचकृषीतील सर्व गावातून माझ्या ह्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी मित्र, खूप त्रास झाला गेला 2 महिन्यात. आज दफापूरला आपण सभा घेतोय. मोठा जिल्हा परिषद गट आहे, इथं खूप मोठी मोठी गावं आहेत, पण त्या प्रत्येक गावात जाणं समक्ष स्वतः उमेदवाराला शक्य होत नाही. त्याची कारण आहेत. यावर्षी मी निर्णय घेतलेला की प्रत्येक गावात आपण भेटायचं, म्हणून मी जानेवारी महिन्यातच सुरुवात केली. कडेगाव तालुक्याचा प्रत्येक गाव आणि गाव फेरी मारली. खानापूर तालुक्यात प्रत्येक गावात गेलो, वाटपाडी तालुक्यात प्रत्येक गावात गेलो, पलूस तालुक्यात प्रत्येक गावात गेलो, मिरज तालुक्यात प्रत्येक गावात गेलो, तासगाव तालुक्यात प्रत्येक गावात गेलो. प्रत्येक गावात बैठक प्रचाराची घेतली. कवठेमंकाळ तालुका संपत आला तोपर्यंत दिल्लीतनं फोन आला, विशाल पाटील दिल्लीला या, शिवसेना तुमची जागा मागते. मिळून 650 गाव आहेत. 750 गावापैकी 550 गावचा दौरा संपलाय. जत तालुक्यातले 10-12 गावं झालेली आहेत. आता 100 गावं शिल्लक आहेत. अजून कुठला तुमचा उमेदवार चर्चेत नाही आणि शिवसेना जागा कशी मागते ते म्हणले माहित नाही. मी म्हटलो सर, मला विरोध असेल, वसंतदादांचा नातू लोकसभेला जाऊ नये, वसंतदादांच्या नंतर वसंतदादांच्या घरात पुन्हा राजकारण येऊ नये, हे घर संपलंच पाहिजे अशी जर कुणाची इच्छा असेल तर माझ्यासाठी पक्षाचं नुकसान व्हायला नको. मी थांबायला तयार आहे, माझी तयारी आहे. तुम्ही भाषण माझी ऐकली असतील. भाजपही माझ्या मागे लागलेलं चर्चा करत होते, भाजपमध्ये विशाल प्रवेश करणार, लोकसभेत तिकीट घेणार. मी काँग्रेस पक्ष सोडून जाऊ शकत नाही. माझा देवाने जन्म या घरात केलेला आहे, जे काँग्रेस पक्षाचं घर आहे, ह्याची जाणीव मला आहे. आणि म्हणून मी सांगितलं असं होत नाही. माझ्यामुळे तिकीट जात असेल दुसऱ्या पक्षाला तर मला थांबवा, कुणाला पण द्या, पण काँग्रेस पक्षाकडे हे तिकीट ठेवा. कारण वसंतदादा घर आपण जेव्हा म्हणतोय, वसंतदादा घर काँग्रेससाठी राबले, काँग्रेसच्या अस्तित्वासाठी लढते. आमची सुद्धा तीच जबाबदारी आहे की ह्या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात, गल्ली गोळात, गावागावात, खेड्या वस्त्यात हा काँग्रेस पक्ष वाढला पाहिजे. आम्ही ह्या विचारधारेचे आहोत. त्या उजवीकडे जो भाजपचा विचार आहे त्या बाजूला वळण आमच्याकडनं शक्य नाही. आम्ही प्रयत्न केला. विश्वित कदमांना पण सांगितलं. विश्वित कदमांनी खूप प्रयत्न केले, अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केले. आज तुमच्या गाव तालुक्यातले ते नातू आहेत. विक्रमदादांनी प्रयत्न केले. आम्ही सगळेजण एकत्र दिल्लीत गेलो, मुंबईत गेलो. 1.5-2 महिने नेत्यांच्या दारात फेऱ्या मारून मारून वैताग आला, कंटाळा आला. जनता इथं रोज फोनवर फोन, अहो काय झालं, काय झालं, मिळालं तरी नाही मिळालं तर उभा व्हायचं. अजून लय लांब आहे, थांबा, मिळेल मिळेल मिळेल. तिकीट काय जाहीर होईना, लोकांचे फोन काय थांबा. लोक म्हणू लागले 1.5-2 महिने लांब राहिला, आता कधी येणार तुम्ही, कधी लोकांना भेटणार. परत आलो, तिकीट झालं नाही. मी फोनच बंद करून टाकला, एवढे फोन यायला लागले. पण आता लोक नाराज असतील. 1.5 महिने 2 महिने हा पोरगा इथं नव्हताच. फोन बंद केला, निवांत बसलो. बायको आली, बायको म्हणली
ह्या वेळेला तुम्ही उभारलंच पाहिजे. म्हणून तुला काय कळते आता, कधी राजकारणात आलीस तू? तर बायको म्हणे नाही हो, तुम्ही फोन बंद केला, माझा चालू झाला. चालू करा जरा, कळेल तुम्हाला काय करा. फोन चालू केल्या मेसेज बंद. प्रत्येक म्हणते लढायचं, माघार घ्यायचं नाही, भरायचं. मलाही कळ 35 वर्ष झाली वसंतदादा जाऊन, 35 वर्ष झाली. 1989 साली माझ्या बायकोचा जन्म बी झाला नव्हता. तुम्ही एवढे तरुण पोरं इथं असल्या, तुमचा बी जन्म झाला नव्हता. 35 वर्षापूर्वी वसंतदादांचं निधन झालं. आज 35 वर्षानंतर त्यांच्या नातवासाठी एवढा तुम्ही प्रेम दाखवताय, हे बघून माझं मन हे भरावून गेलं. किती प्रेम तुम्ही आमच्या घरावर केले. या प्रेमात कसं उतराय व्हायचं. आज भरायला थांबला, आज भरायला मी गेलो, एवढ्या संख्येनं तुम्ही लोक आला. भाड्यानं माणसं आणायला लागली नाही, प्रेमानं आली. उचलून घेतली, मिठ्या मारल्या, माझ्यावर हसले, रडले. सगळी लोक जणू का आपण एका घरातले, एका कुटुंबातले, तसं तुम्ही मला मिठी मारून त्या स्टेजवर उचलून नेलं, माझा हात भरला. एवढा मी भावनिक झालेलो की एवढं प्रेम तुम्ही दिलं. त्यानंतर फोनवर फोन, आज मागे घ्यावं लागते. राज्यसभा देतो, विधान परिषद देतो, मंत्री करतो, तेवढं थांब. मी स्वार्थासाठी लढत असतो तर मी ती पद स्वीकारलं असत. मी जर माघार घेतली असती, मला खासदारकी मिळाली असती. पण वसंतदादांचा वारसा, वसंतदादांनी आजपर्यंत कमवलेली माणसं, वसंतदादाने निष्ठेनं काम केलेलं, लोकांची केलेली प्रामाणिकपणा, ही जनतेशी बेईमानी करून हे सगळं मी घालवलेलं असतं, याची जाणीव मला. माझ्या नशिबात असो नसो, मी म्हणतो काय असेल तर नशिबात, नाही खासदार व्हायचं नशिबात असेल तर राहू दे. आणि नशिबात खासदारच व्हायचं असलं तर राज्यसभा मागच्या दारातनं न जाता लोकसभेला जनतेच्या ताकदीनं दार फोडून आज प्रवेश करू शकतो. निकाल काही लागो, मी सांगतो बंधूंनो, निकाल काही लागो, तुम्ही एवढं मला प्रेम दिलेलं आहे की तुमच्या मनातला खासदार तुम्ही मला आधीच बनवले. आणि मग तुमचा मनातला खासदार म्हणून, तुमच्या हक्काचा माणूस म्हणून, तुम्हाला आवडेल असा माणूस म्हणून मी माझं पूर्ण आयुष्य तुमच्यासाठी वापरणार आहे. तुम्ही बोलवाल तर येणार, तुमच्या सुखात येणार, तुमच्या दुःखात येणार. तुम्ही जिथं जे सांगाल ते करणार. वसंतदादांवर एवढी तुम्ही जनता प्रेम करता, ते जर प्रेम मला फक्त वसंतदादांचा नातू या नात्यानं मिळत असेल तर वसंतदादांच्या पावलावर पाऊल ठेवून काम मला करावं लागणार. मला कळलं. मी तुमची अशी बेईमानी करणार नाही. या निवडणुकीत तुम्ही, हा माझा विजय नाही, हा विजय जो होणार हा तुमच्या सगळ्यांचा विजय. तुम्ही निर्णय घेतला मला उभं करायचं, मी उभं राहिलेलो आहे. खासदार मी नाही, खासदार तुम्ही प्रत्येक जण होणार असं मी तुम्हाला वाचवतो. तुम्हीच खासदार आहे, तुम्हीच जे म्हणाल ते होणार. अहो दिल्लीत आवाज वाढवा लागतो, बोलावं लागते, मुद्दे मांडावे लागते. कुणाला का खासदार व्हायचं तेच मला कळलं. 10 वर्ष खासदार झालाय, 10 वर्षात एक शब्द दिल्लीत बोललं नाही, एक शब्द नाही. या पाण्याच्या प्रश्नासाठी काहीच मुद्दे मांडले नाहीत. फक्त झालेल्या कामाला पुढे येऊन नारळ फोडायचं, स्वतःची हत्तीवरनं मिरवणूक काढून साखर वाटून घ्यायची. ह्याच्या पलीकडे ह्यांनी काय केलं? खासदार आहे तुम्ही, केंद्रात काय निधी आणला? मी साधा उमेदवार होतोय तोवर भारतात निवडणूक लागली आहे का फक्त सांगलीत लागले असं रोज टीव्हीवर सांगलीत चालू. सांगलीचं काय संजय राऊत साहेब परवा शिर्डीला गेलेले, रावसाहेब शिर्डीला गेलेले. संजय राऊत साहेब शिर्डीला, दुधाळ साहेब शिवसेनेची सीट उभी राहिली.
शिर्डीला गेले, साईबाबांचं दर्शन घेतलं, बाहेर आले, म्हटले साईबाबांचा आशीर्वाद घेतलेला आहे. त्यानंतर बोललं पाहिजे की आमचा उमेदवार आहे, आमचे उमेदवार निवडून घ्या, बोललं पाहिजे, स्वाभाविक आहे, शिर्डीच आहे मतदारसंघ. बाहेर आले बोलले विशाल पाटलाची काँग्रेस पक्षात हकालपट्टी झाली. तिथं मी सांगलीच. काय या पोराने त्याचं केलंय कुणाशी, काय एवढं मनावर घेतलंय विशाल पाटला थांबवायचं मला कळलेलंच नाही. जनतेला कळलंय, मला आता बोलता येईल. प्रत्येक वेळेला विशाल पाटील विशाल पाटील गोष्टीवर सांगली लोकसभा आहेच. मी तुम्हाला शब्द देतो, तुमच्या ह्या प्रेमामुळे मी जेव्हा खासदार होईल आणि मी दिल्लीत जेव्हा बोलायला चालू करीन, त्यामुळे दिल्लीच्या लोकसभेत 543 नाही, फक्त एकटा विशाल पाटीलच खासदार आहे. रोज तुमच्या सर तालुक्यातले विषय, डफळापुरातले विषय, आसपासच्या सगळ्या गावातले विषय दिल्लीत गाजणार, रोज बोलणार, ताकदीनं बोलणार, हिमतीनं बोलणार, कारण मी कुणाच्या मिंद्यात नाही. जबाबदारी फक्त माझ्यावर प्रेम करणाऱ्या वसंतदादा घरावर प्रेम करणाऱ्या या जनतेशी आहे. मला पैसे लागत नाही, तुमचं तुम्ही येताय, तुमचं तुम्ही मला उचलताय, तुमचं तुम्ही सगळं करताय. आज उमेदवार पाकिट वाटत फिरायलाय, मी फिरांवर पाकिट गोळा करत, मला भरभरून जाईल तिथं लोकांच पैसे द्यायला. ही माझी अवस्था. एवढ्या लोकांनी प्रेम दिलं तर मी फक्त जनतेचा सेवक म्हणून राहणार. या भाजपच्या सरकारला दाखवून देणार. काय शेतकऱ्याची तुम्ही अवस्था केली हो, काय अवस्था झाली शेतकऱ्याची. खतावर लावता जीएसटी त्यात गेलं 10-15 हजार रुपये, औषधावर लावता जीएसटी त्यात गेलं 10-15 हजार रुपये. पेट्रोल डिझेल भरायचं, गाडी काढायची, टू व्हीलर म्हणतात डोक्यात टाकून काय पंपावर 100 गेले, कधी तिथून जाऊन आवडतो 100 रुपये कधी उडले कळत नाही. एवढे जीएसटी गोळा केले, पुन्हा 500 रुपये महिना सन्मान. कुठली योजना काढली हो, पंतप्रधान मोदी योजना. काय 500 रुपये महिना, 4 महिन्यात 2 रुपये देतात. आपल्याच केसा कापून आपल्याला त्यातले 10% पैसे द्यायचे आणि म्हणायचं दिलं घेऊ दिलं घेऊ. 4 वर्ष विमा. एवढं नुकसान झालं अवकाळी पावसाचं, शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे एवढं मोठं नुकसान झालं. अजून अवकाळी पावसाचं नुकसान झालेल्याचे विम्याचे पैसे सुद्धा शेतकऱ्याला मिळाले. 4 वर्ष पैसे घेतले. काय करायचंय शेतकऱ्यांनी, भाव मिळत नाही. तुम्हाला साखरे दर पाडायचे, दुसरा दर मिळू द्यायचं नाही का, तुम्हाला कुठला तरी व्यापारी मोठा करायचा. अडाणी अंबानी मोठे करायचे, त्यांना तुम्हाला शेतकऱ्याच्या जमिनी अडाणी अंबानीच्या घशात घालायच्या. शेतकऱ्याला स्वतःच्या जमिनीत, स्वतःच्या मालकीच्या जमिनीत मजूर म्हणून तुम्हाला काम करा लावायचं आहे. असल्या भाजप सरकार एवढं अत्याचार करत असताना हे खासदार गप्प का बसतात. आज तरुण पोरांना नोकऱ्या पाहिजे, स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करतात. काय मदत केली खासदारांनी या पोरांना स्पर्धा परीक्षेसाठी? काय सेंटर काढलं का, त्या ठिकाणी पोरांची सोय केली का? परीक्षेसाठी पोरं अभ्यास करतात, परीक्षा आली तर शासन निकषच बदलून टाकते, वयाची अटच बदलून टाकते. 4-4 वर्ष लागणाऱ्या पोरांना त्या परीक्षेलाच बसताय. आणि ज्या परीक्षा घेतात त्यात एवढे घोटाळे करतात की गरीबाच्या पोराला तिथं नोकरीच. चला फौजात जाऊया, काय व्हायचं. देशप्रभापोटी जीव गेला तर चालेल म्हणून पोरं सकाळी पहाटे 4 वाजता उठून पळतात, शरीर चांगलं करतात, परीक्षेचा अभ्यास करतात. कधीतरी मी देशाची सेवा करीन, नशीब चांगलं असतं युक्तीवर मी जगीन, पुन्हा परत आलो तर निदान 1-2 पिढ्या माझ्या त्या फौजाच्या पेन्शनवर जगतील, ह्या आशेने लोक परिश्रम करतात. आणि हे काढली अग्निवीर. 4 वर्षात जाऊन घरी बस, मेलाच तर काहीतरी बघू तुझं. दंगा झाला. पोरं म्हणजे आम्ही 4-4 वर्ष घालवली त्या परीक्षेत बसून फौजी व्हायचं म्हणून. तुम्ही म्हणता 4 वर्षाचीच नोकरी मिळणं, मग घरी जायचं पुढे काय? तर भाजप सरकार म्हणते पुढे तुम्हाला वॉचमॅनच्या नोकऱ्या चांगल्या मिळतील. देशाचं संरक्षण करणाऱ्या निघालेल्या पोरांची थट्टा आणि चेष्टा मस्करी करताय, म्हणताय वॉचमॅन करतो. देशाचं संरक्षण करणारा तुम्ही म्हणता तुला दुकानात वॉचमॅन म्हणून, चौकीदार म्हणून तुला ठेवतो.
ही अवस्था तरुणाची आहे, आरक्षणाची अडचण तरुणाची आहे. धनगर समाजाला फसवणूक केली म्हणजे पहिल्या यादीत पहिला आल्या पहिला GR असेल तो धनगर समाजाच्या आरक्षणाचा असेल 2014 असेल. मूळ आरक्षण अजून या धनगर समाजाने आठवलं. मूळ आरक्षण जे ओबीसी मध्ये धनगर समाजाला मिळालं, जे ओबीसी पहिला मिळालं 80 मध्ये मिळालं, ते राजीव गांधीला दिलं. प्रकाश बापूंनी राजीव गांधींना सांगली जिल्ह्यात बोलवलं. शेळके बापू सोबत होते. घोंगडं त्यांच्या खांद्यावर घालून सत्कार या सांगली जिल्ह्यात राजीव गांधींचा केला होता. त्यात धनगर आरक्षण मिळालं. आज त्या समाजाची अपेक्षा मला एसटी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. मिळायसाठी काही लोकांचा पाठिंबा, मराठा समाजाचा पाठिंबा दिला. त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केले, फसवणूक केली. 19 त्यांना कळलं हा समाज आता आपल्याला मतदान टाकत नाही. मुद्दामून माणूस उभा केला मत खाण्यासाठी, विशाल पाटलाला पाडण्यासाठी. आज मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठा आहे. काय चाललंय तरुणांचं? मराठा तरुणांना शिक्षणात अडचण, ऍडमिशन मिळत नाही, मराठा तरुणांना नोकऱ्या मिळत नाही. मी म्हणत नाही मला आरक्षण मिळावं. मला मी जन्मच वसंतदादांच्या घरात झाला. मला गरीब पोरं, गरीब कुटुंबात जन्मलेल्या पोरांना आरक्षण मिळालं पाहिजे असं सगळ्यांची मागणी. त्यासाठी सर्वप्रथम सगळ्यांनी साथ दिली, कोणी विरोध केला नाही. पण कोण बोललं का? खासदारचं कोण तोड लावलेलं? काय दिल्लीत जाऊन बोलायचं? दिल्लीला पण कळू दे की काय प्रश्न आहे जनतेचे. ह्याला कोण थांबवलेलं बोलायचं? त्याविषयी बोलत नाही. आज तुमचा अपक्ष आमदार म्हणून माझ्यावर बंधन नाही. मी धारसा नाही बोलणार. त्या दिल्लीवाल्यांना सांगणार तुम्ही कोण ठरवणार? जनता ठरवणार. एक विजन आहे सांगलीसाठी. या ठिकाणी तुमच्या शेजारी ड्रायपोर्ट आणायचा शब्द दिला, मोठ्या मोठ्या वर्गना केला. ड्रायपोर्ट साधं शेजारी आपल्या आणता आणलं. हजार पोरं नोकरीला लागली असते, कामाला लागली असते. तुम्ही काय केलं खासदार? सगळं वर्ष 5 वर्ष फक्त स्वतःच्या प्रॉपर्ट्या वाढवण्यात यांनी घालवले. पुढचे 5 वर्ष महत्वाचे. 10 वर्ष आपण मागे गेलेलो आहे. अजून 5 वर्ष मागे गेलो तर पुन्हा आपलं काही खरं नाही. 5 वर्ष महत्वाचे. आणि हे 5 वर्ष तुमच्यासाठी जबाबदार. ह्या तालुक्यात एक मोठा उद्योग आणलाच पाहिजे. तो मी आणणारच. तुमच्या अपेक्षांना खरी ठरणारा खासदार. मला जाणीव आहे की तुम्ही मला तुमच्या अपेक्षांचा एक प्रतिनिधी म्हणून समजता. तुमच्या मनात ज्या इच्छा आहे ते पूर्ण करणारा, लढणारा तुमच्यासाठी माणूस म्हणून माझ्याकडे पाहताय. त्या सर्व गोष्टींसाठी मी तुमच्यासाठी निष्ठेनं काम करणार. या जत तालुक्याचा चेहरामोहरा बदलणार, या सांगलीचा चेहरामोहरा बदलणार. एक आदर्श खासदार. कसा खासदार असावा हे तुम्ही 10 लोकांना सांगत फिरावं की खासदार असावा तो विशाल पाटील आमचा सांगलीचा खासदार सारखा असावं, असं तुम्ही बोलून दाखवा. असं काम करून दाखवण्याची माझी इच्छा आहे. येणाऱ्या निवडणुकीत लिफाफा चिन्ह मिळालं. कसं मिळालं, काय मिळालं? आता महादेव पाटील साहेबांनी तुम्हाला सांगितलं. जाणून बुजून नाव खाली घेण्याचा प्रयत्न केला. खाली घेत 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 17 नंबरला नाव आलं. मी म्हटलो आता काय चाललंय हे? कसं लोकांनी माझं नाव हुडकायचं, कसं मतदान करायचं? चोर माझं नाव खाली नेत होते. तो देवाने व्यवस्था केली. एका मशीनवर 16 नाव बसली आणि दुसऱ्या मशीनवर वरती 1 नंबरला, पहिल्या नंबरला माझं नाव आलं. चोर खाली खेचताय, देव म्हणतो वर चल. बर तुझी वेळ आली आहे, जनतेची वेळ आली आहे. 2024 जनता ठरवणार आहे, दिल्ली नाही. दिल्लीला संदेश पाठवायचा आहे, निरोप द्यायचा आहे. लिफाफ्यात टाकून लिफाफ्यात निरोप द्यायचा आहे. तुम्ही तिथं बसा. सांगलीचा खासदार दिल्ली ठरवणार नाही. सांगलीचा खासदार मुंबईत बसून ठरणार नाही. सांगलीचा खासदार सांगलीत ठरणार, जतेत ठरणार, डफळापुरात ठरणार. आम्ही ठरवणार सांगलीचा खासदार कोण आहे. तुम्ही ज्याला आणू शकता, त्याला पाडू शकता. ही शक्ती तुमच्यात आहे. उद्या तुमचं काम केलं नाही तर मला सुद्धा पाडण्याची शक्ती तुमच्यात आहे. त्याची जाणीव ठेवून मी 5 वर्ष काम करणार आहे. मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो. कोण मी पुढे घेत नाही, कोणी येऊ दे पुढचं, मी भेट नाही. तुमच्या सगळ्यांची शक्ती आणि प्रेम माझ्या पाठीशी राहिलं. काय झालं, कसली दंडुकशाही करू दे, कसलाही बंदूक कमरेला मिळू दे, असले धंद्यात आम्ही केले नाही कुणाला घाबरायचे. जनतेसाठी काम करणार, जनतेसाठी लढणार हे आश्वासन मी तुम्हाला या ठिकाणी देतो. येत्या 7 तारखेला
माझ्या लिफाफा ह्या चिन्हापुढे त्यांनी सांगितलं डावीकडचं मशीन अशुभ आहे. सांगतात आई घरात उजवा पाय ठेव, उजव्या हातात पुढे कर, उजवा हात पुढे करायचा, वाकडा करायचा नाही, सरळ करायचा. 5 नावं असणार, पहिलं नाव आपलं.